नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सोपान खुडे यांची कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कादंबरीचा नवीन भाग माझ्या चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सोपान खुडे यांची कादंबरी आखाड बळी. ही कादंबरी मला चॅनलवरनं तुम्हाला ऐकवण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी लेखक श्री सोपान खुडे आणि प्रफुल्लता प्रकाशनचे श्री श्रीपाद सपकाळ या दोघांचेही मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो सोपान खुडे लिखित आखाड बळी या कादंबरीचा भाग पहिला. सूर्य मावळला होता. काळा अंधार गडद होत चालला होता. दिवे लागण्याची वेळ झाली होती. भूताच्या वाडीवर धर्माप्पा देव्हाऱ्यापुढे घुमत होता. त्याच्या अंगात देवीचं वारं आलं होतं. ढोल ताशाचा आवाज दणाणत होता. घराघरातल्या माणसांच्या कानापर्यंत पोहोचत होता. ओसरीवर, सपरात, अंगणात शिळोप्याच्या गप्पा मारत बसलेली माणसं न राहून एकमेकांना विचारायची, काय वाजतंय र? अरे आज आमुषा नाही का? बरं मग, अरे धर्माप्पाच्या अंगात आला असन. आईला खरंच की, लक्षातच नाही आलं माझ्या. माणसं बसल्या जागेवरनं धर्माप्पाच्या दिशेकडे तोंड करायची, हात जोडायची. चुकलं माकलं तर मानून घे असं मनातल्या मनात म्हणायची आणि दोन्ही गालावर हलक्या हातानं मारून घ्यायची. पूर्वी भूताच्या वाडीवर कोणी राहत नव्हतं. मोकळं पटांगण होतं. इथं आमुषा पुनवेला भूतांचा नाच चालायचा. दिवसासुद्धा इथे यायला भीती वाटायची. एकटा दुकटा माणूस सापडला तर झपाटला जायचा, जायबंदी व्हायचा. त्याची सुटका धर्माप्पाच करायचा. बऱ्याच जणांना भूतानं अद्दल घडवली होती. भूताच्या फेऱ्यात माणूस सापडला की चकवा व्हायचा. रातभर तो तिथेच फिरत राहायचा. कोणाला हडळीनं हिसका दाखवला होता, कोणाला खैसानं घोसळून मारलं होतं, तर कोणी वेताळाच्या फेऱ्यात सापडून वेडा झाला होता. कोणाला खरं वाटायचं, कोणाला खोटं वाटायचं, पण कुणीच या माळाकडे फिरत नव्हतं. तिथे धर्माप्पा गेला. भूतांचा बंदोबस्त केला आणि तिथंच वस्ती करून राहायला लागला. लोकांना अचाट वाटलं, आकृत वाटलं. धर्माप्पा पुढं भूतांनी नांगीच टाकली. त्याच्या करणीनं भूतांचा नायनाट झाला. हळूहळू वस्ती वाढत गेली. धर्माप्पाच्या नावाचा बोलबाला झाला. पंचक्रोशीत जालिम देवऋषी म्हणून तो नावारूपाला आला. धर्माप्पाचं मर्याईचं ठाणं म्हणजे जागृत देवस्थान. नवसाला पावणारं, भक्तांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं. तसंच कडकही. कुणी आगळीक केली, कुणी देवीची टिंगलटावाळी केली, कुणी नवस फेडायला विसरला तर देवी चाणाक्षा दाखवते. हातपाय वाकडं करते, ढाळ वांत्या सुरू करते, संसाराचं वाटोळं करते, वंशखंडन करते, माणसाला वेडा करते. असा देवीचा दरारा, अशी देवीची दहशत. कोण कशाला देवीची कळ काढतोय? आमुषा पुनवेला धर्माप्पाच्या अंगात येतं. तसं मंगळवारी शुक्रवारीही येतं, पण ते मुद्दाम घ्यावं लागतं लोकांच्यासाठी, त्यांचं कोडं सोडवण्यासाठी. पण आमुषा पुनवेला ते तसं नसतं. ते आपोआप येतं. परिसरातली माणसं धर्माप्पाकडे येतात, आपलं संकट निवारण करून घेतात. कोणाला मुलबाळ होत नाही, कोणाचा नवरा नांदवत नाही, कोणाच्या शेतात धनधान्य पिकत नाही. पोरगा शिकलेला आहे पण नोकरी लागत नाही. डॉक्टरही इलाज करून आजार हटत नाही. नाना लोकांच्या नाना समस्या. या सगळ्यांना धर्माप्पा उपाय सांगतो. कोणाला अंगारा लावतो, कोणाला उतारा टाकायला सांगतो, कोणाला आमुषा पुनवेला उपवास करायला सांगतो, तर कोणाला कोंबड्या बकऱ्यांचा बळी देऊन मरी आईची जत्रा करायला सांगतो. त्याच्या सांगण्यानुसार माणसं करतात, त्यांना सुख मिळतं, समाधान मिळतं.
ज्यांची भक्ती नाही, श्रद्धा नाही, ते लोकांना फितवतात. आपापसात बोलताना सांगतात की धर्माप्पाचं ऐकू नका, त्याच्या नादी लागू नका, त्याच्या अंगात येतं हे थोतांड आहे. खोटं नाटं सांगून तो लोकांना भुलवतोय, फसवतोय. लोक ऐकतात आणि तिथेच सोडून देतात. धर्माप्पा भलं करतो, बुरं करत नाही अशी त्यांची श्रद्धा, असा त्यांचा विश्वास. कोणीतरी सांगतोय म्हणून त्यांचा विश्वास ढळत नाही. पुन्हा पुन्हा ते धर्माप्पाकडेच जातात. धर्माप्पा म्हणजे नावाजलेला मोठा देवऋषी. त्याच्या आजोबा पणजोबापासून त्याच्या घराण्यात पोतराजाची परंपरा चालत आलेली. पण आता मात्र त्यात खंड पडणार होता. धर्माप्पानं 2 बायका केल्या होत्या, दोघीही देवाघरी गेल्या होत्या. धर्माप्पाला मूलबाळ झालं नव्हतं, त्याची खंत त्याला होतीच. साऱ्या गावाची कोडी सोडवणाऱ्या धर्माप्पाला स्वतःचं कोडं मात्र सुटत नव्हतं. त्याबद्दल कोणी छेडलं तर तो सांगायचा, आता देवीच्या मनातलं मला तरी कसं सांगता येईल. तिच्या भक्तीला कोण पाहिजे कोण नको हे तीच ठरवणार ना. वल्ल्या झाडाला आग लावणारी आहे ती. तिने मनात आणलं ना तर म्हातारपणात सुधीक मला पोरगा होईन, पण तिच्या मनात पाहिजे. तिच्या पुढं आपण कोण, कांच्या झाडाचा पाला. वात्याचं नव्हतं करणारी देवी आहे, तिच्या नादाला आपण कशाला लागायचं. काय खरे का खोटे. धर्माप्पाच्या उत्तरानं ऐकणारा गप्प व्हायचा. त्याला पस्तावा व्हायचा. मनातल्या मनात तो देवीची माफी मागायचा आणि पुन्हा असलं काही धर्माप्पाला विचारायचं नाही असं मनाशी पक्क ठरवून टाकायचा. आमुषा पुनवेला धर्माप्पाच्या इथे मॉब गर्दी होते. आजही तशीच गर्दी झाली होती. कडेगावातून पिराजी, सावळा, जगण्या, कचरू हे पोतराज आलेले होते. मरीबा पोतराज मात्र आलेला नव्हता. 2-3दा बोलावणं पाठवूनही तो आला नाही. त्यांनी मुद्दाम यायचं टाळलं होतं. कडेगावच्या मागवाड्यात या आठवड्यात 2 धक्कादायक घटना घडल्या होत्या. ध्यानीमनी नसताना अचानक घडल्या होत्या. कारभारी म्हातारा मरीआईची पूजा करायला गेला होता. तसा त्याचा रोजचाच नेम होता. तो देवीचं दर्शन घेतल्याशिवाय तो तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा घेत नव्हता. देवीचा कट्टर भक्त होता. वेळ सकाळची होती. चांगलं फटाटलं होतं. दर्शन घेऊन माघारी येत होता. अचानक ठेच लागली. तसा खाली पडला आणि पडला तो पुन्हा उठलाच नाही. चालता बोलता हे जग सोडून तो गेला. त्याचं जाणं सगळ्यांच्याच जिव्हारी लागलं होतं. म्हातारा होताच तसा. जिल्ह्यातल्या सगळ्या मागवाड्याची माहिती त्याच्याकडे होती. कोणत्या गावात कोणत्या आडनावाची माणसं राहतात, कोण कडूचा कोण अक्करमाशी, हे सगळं तोंडपाठ होतं त्याला. त्यामुळे मागवाड्यात कुणाचंही लग्न ठरवायचं असू द्या, कारभारी म्हातारा पुढे असायचा. त्याच्याशिवाय कुणाचंच सोयरपण जुळवलं जात नव्हतं. पण आता तोच राहिला नव्हता. त्याचं दुःख विसरायच्या आतच म्हणजे 3ऱ्याच दिवशी जगण्याची बायको हे जग सोडून गेली. बाळंतपणात आडली होती. सुखरूप मोकळी व्हावी म्हणून तिला मरीआईचा अंगारा लावला, पाण्यात टाकून पाजला, लिंब नारळाचा उतारा नदीवर नेऊन टाकला, मरीआईची जत्रा करीन म्हणून नवस केला, पण कशाचाच गुण आला नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. तिने कायमचा निरोप घेतला. या दोन्ही घटनांनी मांग मंडळी हादरली होती, भेदरली होती. आजपर्यंत मांगवाड्यात असं कधी घडलं नव्हतं. बघता बघता 2 माणसांचा जीव गेला होता. 3ऱ्याने तर हे जग बघितलंही नाही. आईच्या पोटातच त्याचा जीवन प्रवास संपला होता. असं का घडलं? आपलं काय चुकलं असावं? देवीचा कोप झाला का कोणी करणी केली? भूतबाधा झाली का कोणाची नजर लागली? मांगवाड्यात जो तो डोक्याला ताण देऊन विचार करत होता, पण उत्तर कोणालाही सापडत नव्हतं. पुन्हा असं घडू नये. वेळीच आळाबांधा केला पाहिजे. मांगवाड्यावर आलेली इडापिडा टाळली पाहिजे.
अरिष्ट टळलं पाहिजे म्हणूनच पिराजी, सावळा, जगण्या, कचरू धर्माप्पाच्या पुढ्यात येऊन बसले होते. धर्माप्पा घुमत होता. घुमता घुमता त्यांनी आईच्या नावानं हारखी गाजवली. बोला मरी आईच्या नावानं. चांग भलं. खाली बसलेले सगळेजण एका सुरात ओरडले. घुमता घुमता धर्माप्पा बोलायला लागला. बोला बोला, काय म्हणणं काय आहे तुमचं, बोला. सावळा हात जोडून पुढे झाला आणि म्हणाला, आई आई मांगवाडा संकटात सापडलाय. बघता बघता 2 जीव समद ठावा आहे मला. माझं लक्ष आहे तुमच्या, पण तुम्हाला माझी आठवण होत नाही. तुला विसरून कसं चाललं आई? अगं आई, तू आहे म्हणून तर आम्ही आहे. मला फसवू नग. नाही आई, तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. मांगवाड्यात आनंदी आनंद होईल. पण काय अडकाटी आहे ती स्पष्ट सांग ना आई. मरीबा मांगवाड्यातच आहे नव. वय वय हाय, मांगवाड्यातच आहे. का गेलाय गाव सोडून? नाही नाही, आपल्या इथंच राहतोय. त्याला सांगा म्हणा मला आडवा चालू नकस. त्यो पोतराज हाय, पण त्यानं कवा माझ्या नावानं मदान मागितलं नाही. म्या डोळं झाक केली, पण आता सोडणार नाही. त्यांनी त्याच्या पोराला पोतराज केलं पाहिजे. नाहीतर मांगवाड्याची राख रांगोळी करीन, धुरळा करीन, समद्यांचं वंशखंडन करीन, समद्यांच्या घराची दारं लावीन. नाव सांगायला माग कुत्र सुदीक ठेवणार नाही. नाही 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 आई, महाराजने अशी आमच्यावर आबा किरपा करू नगस. सगळ्यांनीच देवीला हात जोडले. मग माझं समद बैजवार करा. मरीबाच्या पोराला पोतराज करा. माझी कोंबडं बकरं कापून जत्रा करा. माझा आनंद करा. तुम्हाला सुख समाधान मिळेल. वय वय आई, समद बैजवार करतो. मला फसवू नकस. विस्तवा संग खेळू नकस. सांगितलेलं नीट ध्यानात ठेव. बोल मरी आईचं. चांग भलं. पुन्हा सगळे जण ओरडले. धर्माप्पानं दाणकन अंग खाली टाकलं. अंगातलं वारं गेलं. मागं सरून भिंतीला टेकून बसला. विस्कटलेले केस नीटनेटके केले. तांब्यातलं पाणी डोळ्यांना लावलं आणि केडगावच्या पोतराजांना म्हणाला, आईने सांगितलेलं ध्यानात आलं नवं? वय वय. सगळ्यांनी माना डोलावल्या. उगाच आईची कळ काढू नका. मरीबाला सांगा, आईची भक्ती केली तर काय बे कमी पाडायचं नाही. वय सांगतो की. राजा सुदेक आई पुढं नाक घासत येतोय. अरे तुमचा आमचा तर 5 वेळा करेल ती. वय खरंय खरंय. बर येऊ का आता आम्ही? या. पिराजी, सावळा, जगण्या, कचरू सगळेजण उठले. धर्माप्पाच्या पाया पडले. त्यानंही सदा सुखी राहा असा तोंड भरून आशीर्वाद दिला. जाता जाता देवी पुढचा अंगारा दिला आणि म्हणाला, यो अंगारा मांगवाड्या भोवती टाका. कोणाच्या केसाला बी धक्का लागायचा नाही. काय अडचण आली तर मला सांगा. पण मरीबानं पोराला पोतराज केल्याशिवाय मांगवाड्यावरचं संकट टाळायचं नाही, हे नीट लक्षात ठेवा. सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या आणि ते कडेगावच्या रस्त्याला लागले.
सगळ्यांचे चेहरे काळवंडले होते. आता हे सगळं मरीबाला सांगायचं कसं आणि त्याला पोराला पोतराज सोडायला तयार करायचं कसं, हाच प्रश्न चौघांच्याही डोक्यात गरगरत होता. कुणी कोणाशी काही बोलत नव्हतं. भांडण झाल्यागत गप होते आणि निमूटपणे कडेगावचा रस्ता चालत होते.